संध्याकाळी मटण घेऊन येतो मस्तपैकी झणझणीत बनव. हा हा येतो घेऊन मग. हा येऊ का? तर मैत्रिणींनो, तुम्हाला तर समजलं असेल आज आमच्या घरात कशाचं बेत आहे ते. आज आमचं ठरलं आहे मटण आणायचं. तर म्हटलं की चला आता मटणच बनवायचं आहे. वातावरण तर संपूर्ण तुम्हाला आजूबाजूचा परिसर तर दिसत असेल गावाकडच्या सारखंच आहे पूर्ण. तर मग म्हटलं चला आता गावाकडच्या सारखं असं चुलीवरती वगैरे मटण बनवावं. पण त्यासाठी चूल बाहेर मांडण्यासाठी अगोदर घरासमोर जरा स्वच्छता करून घ्यावी लागेल, कारण इथे दिसत असेल तुम्हाला की किती गवत वगैरे वाढलेलं आहे. तर मग त्यामुळे मी घरातील सर्व काम वगैरे अगोदर आवरून घेतलं व त्यानंतर मग असं खुरप्याने गवत वगैरे सर्व काढून तिथली चूल मांडण्यासाठी स्वच्छता करू लागली. घरातील काम वगैरे आवरून झालं होतं. मग गुरु पण शाळेतून आलेला होता आणि मस्त असं दुपारचा टायमिंग होता, त्यामुळे झाडाची सावली वगैरे पडली होती. त्यामुळे मग बाहेरच मग असं सावलीमध्ये बसून मी तिथल्या जागेतलं गवत वगैरे काढून तिथलं पटांगण करू लागले, कारण गवत पण खूप जास्त वाढलेलं होतं व मला तिथं चूल मांडण्यासाठी सारवून घ्यायचं होतं. मग अशा ह्याच्यात कसं सारवून घेणार, म्हणून मग मी सगळ्यात अगोदर हेच काम हाती घेतलं. तर मी काही करायला लागले तर गुरु कसं शांत बसणार, त्याचं पण असं मध्ये मध्ये वगैरे करायचं चालूच होतं. त्यामुळे मग त्याला अगोदर एका साईडला खेळायला सांगितलं व मी परत असं साफसफाई करावं लागले, कारण तुम्हाला दिसत असेल पुढे असे दगडे वगैरे आहेत. तर भीती वाटते कधी कधी की वीज चुकाटा वगैरे काही ना काही, म्हणजे लहान मुलांना समजत नसतं आणि असं काही दिसलं तर मग त्यामुळे त्याला एका साईडला अगोदर बसवलं व नंतर तिथलं साफसफाई करू लागली. आता गवत तर काढून झालं होतं पूर्ण, पण इथे तुम्हाला दिसत असतील किती सारे दगड होते. मग ते देखील दगड एका पाठीमध्ये वेचून घेतले होते, एका साईडला टाकून घेतले. जे छोटे छोटे म्हणजे वरती दिसत होते ते अगोदर सर्व वेचून घेतले व पाठीमध्ये काढून असं साफ करून घेतलं. व जे मातीत दबलेले होते ते काय काढत बसले नाही, कारण ते काढलं असतं तर मग पूर्ण असं चिखल वगैरे पण नंतर झालं असतं. त्यानंतर खराट्याने थोडंसं झाडून घेतलं व मोटरचा पाईप चालू करून पाणी मारून घेतलं सगळीकडे, म्हणजे जेणेकरून जरा सर्व व्यवस्थित चोपलं जाईल व तिथे सारवता येईल. परंतु शेण काय लवकर मला भेटलं नाही. मग नंतर दिवस मावळायच्या टायमिंगला शेण भेटलं, तर त्याच शेणाने मग सर्वात अगोदर असं सारवून घेतलं. परंतु आता हा प्रश्न होता की आता दुपारी सारवलं असतं तर ते वाळलं असतं, पण आता संध्याकाळच्या टायमिंगला सारवून घेत होते. तर म्हटलं आता वाळतंय की नाही, कारण चूल पेटवायची होती. परत ओल्यात पेटवली तर परत अजून धुरधुर वगैरे होईल आणि आपल्यालाच तिथं काम करताना मग चिडचिड होते अशा ओल्या ठिकाणी. अशा प्रकारे मग चूल मांडण्यासाठी मी हे सारवून घेतलं होतं. तर हे कसं वाटतं हे सांगा, कारण असं सारवून वगैरे घेतलं तर आपल्याला पण स्वयंपाक करायला जरा छान वाटतं. त्यानंतर हे सारवल्यानंतर म्हटलं की आता काही काटक्या वगैरे गोळा करावं. तर आमच्या घराच्या पुढे जरा थोडे होते सरपण वगैरे, जिथे आम्ही म्हणजे अगोदर एरंड्याची झाडं होती मग ती तोडली होती. तर त्या एरंड्याचे काही म्हणजे काटक्या लाकडं वाळलेली होती, मग तीच आम्ही गोळा केली व मी व गुरु आम्ही दोघांनी मिळून ते सरपण एका जागेवर इथं चुलीसाठी आणून ठेवलं. अशा कामांमध्ये गुरुला देखील म्हणजे मदत करायला खूप आवडतं. आणि काय होतं ना की लहान मुलं, आता गुरु एकटंच असल्यामुळे मग त्याच्यासोबत पण खेळायला वगैरे परत मग कोण नसल्यामुळे मग ते असं काही ना काही नादवल्यामुळे आपल्याला पण जरा छान वाटतं. नाहीतर कधी कधी वाटतं की आपण सारं सतत कामात गुंतलेलं असतो व लेकरू एकटंच खेळत आहे. त्यामुळे मग मी त्याला असं काही ना काही थोडीफार मदत करायला होते, जेणेकरून त्याचं पण मन रमून जातं. मटण शिजवण्यासाठी आता मोठी लाकडे तर आणून ठेवली होती, परंतु आता चूल पेटवण्यासाठी काही छोट्या काटक्या आवश्यक होत्या. मग त्या काटक्या देखील गोळा करून अशा आणून ठेवल्या. व मी म्हणजे आमच्या शेजारी काही गुरे वगैरे चारण्यास येतात, मग त्यांचं काही शेण वाळलेलं शेण पडलेलं होतं, मग तेच एका पाठीमध्ये गोळा करून आणलं होतं. तर ते गवऱ्याप्रमाणे झालं होतं. मग म्हटलं की चला आता ते देखील उपयोगी पडेल. त्यानंतर मग या बापलेकांनी अशी चूल वगैरे मांडून दिली होती मला. मग मी तोपर्यंत आतमध्ये मटणाला त्यांनी जे मटण आणलं होतं त्याला हळद मीठ वगैरे लावून ठेवलं होतं.
आणि हे बघा ह्याचं कसं हे असं छोट्या साहेबांचं असं मध्ये मध्ये करणं चालूच होतं. आणि तसंही आता मटण खायचं होतं तर फुल जोशामध्ये काम चालूच होतं ह्या दोघांचं. त्यानंतर मग म्हटलं आता चुलीवरती मटण शिजवायचं आहे. आता गॅसवरती तर भांडी काही काळी होत नाहीत पण चुलीवरती होतात. मग त्यामुळे मग पातेल्याला असं अशा प्रकारे माती वगैरे लावून घेतली म्हणजे जेणेकरून पातेले ही काळपट होऊ नये. आणि तसंही चुलीवर स्वयंपाक वगैरे करायचा असेल तर मला असं भांड्यांना माती वगैरे लावायला खूप आवडतं, कारण नंतर ती माती जेव्हा भाजली जाते तेव्हा त्याचा वास खूप छान पसरतो. त्यामुळे मला हे काम देखील खूप जास्त आवडतं. त्यानंतर अशा प्रकारे चूल पेटवून घेतली. खूप दिवसानंतर असं चुलीवर स्वयंपाक करत होते त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं. जसं आम्ही इथे राहायला आलो तेव्हापासून कधी ना कधी असं चूल पेटवायचो, परंतु जसा पावसाळा संपला त्यानंतर आता फर्स्ट टाईमच म्हणजे ह्या उन्हाळ्यात चूल पेटवत होतो. तर खरंच खूप छान वाटायचं. आणि तसं ही चुलीवरचं स्वयंपाक खरंच खूप मस्त लागतो. नाही हसून मन की काहीतरी आता. तर हे पाहिलंच असेल तुम्ही, ह्या बापलेकांचं असं काहीतरी चालू होतं. मग तोपर्यंत मी इकडे मटण शिजवायची तयारी करू लागले. एका अगोदर चुलीवरती पातेलं ठेवलं होतं, नंतर त्यामध्ये तेल वगैरे कांदा वगैरे टाकून तो परतून घेतला. तर इथे गुरु का थोडंसं चिडचिड करू लागला, कारण तो काहीतरी बोलत होता व इथे यांचं मटण शिजवायची म्हणजे व्हिडिओ चालू होता. त्यामुळे मग त्याची चिडचिड होऊ लागली. आता गुरु जा आपल्याला कोथिंबीर घेऊन ये. खूपच चिडचिड करू लागल्यानंतर मग म्हटलं त्याला काहीतरी काम सांगावं, म्हणून मग कोथिंबीर आणायला सांगितली. तर बघा असं पळत पळत जाऊन कोथिंबीर आणायला लागला. मुलांना असं काही ना काही काम सांगितलं तर त्यांना देखील मोठं असल्याची फिलिंग वाटते आणि मग ते देखील काम करण्यास उत्साही असतात. आणि तसंही आता मटण खायचं होतं म्हटल्यावर साहेब तर जास्तच उत्साहात होते. पळतच जाऊन कोथिंबीर आणली आणि मग नंतर त्याला वाटलं की झालं आता मटण तर शिजलं, म्हणून परत पातेल्यात बघायला लागला की शिजलं की नाही म्हणून. मग नंतर आत्ता तर लगे म्हणजे कोथिंबीरच आणायला गेलं होतं आणि तेवढ्यात कसं मटण शिजणार. हे तर बघा फक्त वाफरलंच होतं आणि ते फक्त खालनंच पाणी सुटलं होतं. एवढ्या लवकर तर चिकन शिजत नाही, तर हे तर मटण होतं, हे कधी शिजणार. कुकरला लवकर शिजत नाही, तर मग हे पातेल्यात तर खूप वेळ लागतो. मटण शिजायला टाकेपर्यंत दिवस असा मावळून गेलेला होता. हे बघा आजूबाजूचं वातावरण किती छान वाटत आहे. खरंच अगोदर वाटायचं की कशाला एवढा आटापिटा करायचा, गॅसवरतीच बनावं. पण हे असं बाहेरचं व्ह्यू पाहून की खूप छान वाटायचं, कारण सूर्यास्त झाला होता आणि क्षितिजावर खूप छान असं म्हणजे सूर्याच्या तांबूसर छटा पडलेल्या होत्या व चंद्रोदय देखील होऊन गेला होता. असं वातावरण घरात किचन कट्ट्यापुढे किंवा आतमध्ये असं आपल्याला अनुभवायलाच मिळत नाही. ते जेवढं चुलीपुढे किंवा बाहेर असं पटांगणात छान वाटतं आणि आपलं देखील काम करण्यास उत्साह येतो. परंतु नंतर चुलीपुढे असं धूर व्हायला लागलेला मग मी बेजार झाले होते. तर साहेबांना मटणाचीच जास्त काळजी पडली होती की धुरकट वगैरे करून ठेवती का काय, म्हणून स्वतःच येऊन जाळ फुकून गेले. कारण फुकारी नव्हती व मला काही तोंडाने लवकर तो जाळ लागत नव्हता. चिकन नाही मटण आहे, आधी बोकडाचं मटण आहे. या खायला म्हण, या खायला आम्ही बी खाणार आहे, तुम्ही बी या खायला. आम्ही बी खाणार आहे, तुम्ही बी या खायला. जर तुम्हाला आवडलं नसला तर नका येऊ. जर आवडलं तर या. तर अशा प्रकारे आमच्या छोट्या साहेबांचं तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देण्याचं चालू होतं. यालाच आग्रहाचं निमंत्रण समजा. व कमेंटमध्ये कसं वाटलं ते नक्की कळवा. त्यानंतर मग मी चुलीच्या हारावरतीच असं खोबरं वगैरे भाजून घेतलं व त्यामध्ये टोमॅटो देखील भाजण्यास टाकला. खरंच अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली ना तर खूप छान होते. तर चुलीच्या हारामध्ये असं टोमॅटो वगैरे भाजून घ्यायचं, त्या टेस्ट एवढी वेगळी असते ना, खूपच वेगळी असते. जे आपण कढईवरती तेलात वगैरे कांदा टोमॅटो परततो त्यापेक्षा असं कधी तुम्ही गावी वगैरे गेला आणि चुलीवरती करण्याचा प्रसंग आला तर असं टोमॅटो वगैरे भाजून हारामध्ये भाजून करून पहा, खूपच छान टेस्ट येते.
काय होतं, काही भागांमध्ये म्हणजे गावाकडे वगैरे मिक्सर वगैरे अवेलेबल नसतो, तर पाट्यावरती वगैरे वाटावं लागतं. तर पाट्यावरती पण देखील लवकर होतं किंवा मग खलबत्त्यामध्ये ठेचलं तरी देखील व्यवस्थित भाजलं जातं. त्यानंतर मटण शिजले का नाही हे पाहायला हे आमचे छोटे साहेब ठेवले होते व त्यांच्याकडे दिलं होतं. आधीच मग पप्पाला वैताग द्यायचं चालू होता, मग त्यामुळे पप्पाने मग सरळ मोबाईल देऊन टाकला व मोबाईल बघत बघत मग मटण खायचं चालू होतं व सोबत या मांजरीला देखील टाकायचं चाललेलं होतं. ही आमची मणिमॅव, तिला देखील त्यामुळे मटणाचा आस्वाद भेटला होता. मटण शिजल्यानंतर मग मी मस्त अशा चुलीवरतीच भाकरी करायला घेतल्या, कारण मटणाच्या भाजीची किंवा कोणत्याही भाजी असू द्या ती मग पिठलं भाकरी का असाना पण ती चुलीवरच्याच ह्याची खूप छान टेस्ट लागते. त्यामुळे मग म्हटलं की चला आता मटण चुलीवर शिजवले तर भाकरी करायला किती वेळ लागणार आहे. त्यामुळे मग अशा प्रकारे चुलीवरतीच भाकरी म्हणजे ताटात थापून घेतल्या व चुलीवरती मस्त हारामध्ये अशा भाजून घेतल्या. म्हटलं काय भांडी वगैरे खराब होतील काय असा अजिबात विचार करायचा नाही. मस्त असं गावाकडच्या सारखा बेत करायचा व उद्या का दिवस पडलेलाच आहे भांडी वगैरे घासण्यासाठी. त्यामुळे आज असं मस्त चुलीवरतीच सर्व स्वयंपाक उरकून घेतला. मग भाकरी झाल्यानंतर लगेच भाजी टाकायला घेतली, जेणेकरून मग ती हारावरती व्यवस्थित कडली जाईल. कारण असं धडाधडा जाळ घालण्यापेक्षा हारावरती कडलेली भाजी कधी खूप छान लागते. तुम्ही देखील चुलीवर कधी ना कधी बनवलंच असेल, त्यामुळे तुम्हाला देखील याचा अनुभव असेल की हारावरच्या भाजीची टेस्ट ही काहीतरी निराळीच असते. आणि त्यात भर म्हणजे हे आपण मगाशी जे भाजून घेतलेलं कांदा खोबरं व टोमॅटो वगैरे होतं त्याचं वाटण, त्यामुळे तर भाजीला खूप छानच अशी टेस्ट येणार होती. मग अशा प्रकारे कढईमध्ये मसाला वगैरे भाजून घेतला व त्यानंतर ज्या पातेल्यात मटण शिजवलं होतं मग त्याच पातेल्यामध्ये परत तो मसाला ओतून घेतला आणि भाजी काढायला ठेवली होती. हे बघा आता मटण शिजलं होतं, भाकरी वगैरे झाल्या होत्या, त्यामुळे मस्त असा हार पडलेला होता. मग तोच हार बाहेर ओढून घेतला व त्यावरती ही मटणाची आपली रस्सा भाजी ठेवली ज्यामुळे ती व्यवस्थित कडली जाईल व त्यामध्ये मस्त असं मटण मसाल्याचं पॅकेट वगैरे टाकलं, जेणेकरून छान असा स्वाद पसरला जाईल. व मगाशी तुम्ही पाहिलं असेल गुरुने आणलेली कोथिंबीर ती धुवून व्यवस्थित चिरली व त्यामध्ये खूप सारी अशी कोथिंबीर टाकली, ज्यामुळे भाजी आणखीनच टेस्टी होऊन जाते. अशा प्रकारे आपला पूर्ण स्वयंपाक झाला होता. खरं तर बाहेरच जेवायचं होतं, परंतु गुरु पण खूप चिडचिड करू लागला होता व अंधार पण झालता, गार हवा सुटली होती, म्हणून मग म्हटलं की घरातच जेवावं. मस्त झालं झणझणीत. मस्त झालंय का? तर अशा प्रकारे आमच्या छोट्या साहेबांना देखील भाजी खूप आवडली होती आणि पाणी पीत त्याची भाजी खायची चालली होती. मिठाची देखील त्याला नको होती. तर अशा प्रकारे आमचा आज मटणाचा बेत झाला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच तुम्हाला कोणत्या प्रकारचे आमचे व्हिडिओ पाहायला आवडले हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.